आणि आता बातमी सांगलीतून. सांगलीतील कुपवाडच्या श्यामनगरमध्ये केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडानंतर प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. आरोपी फरीद शेख याचं अतिक्रमित घर प्रशासनानं जमीनदोस्त केलं. या घटनेत मनीषा आणि मोहन केसरेकर यांचा मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी अटक केली. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे सांगलीचे प्रतिनिधी स्वप्नील एरंडोलीकर यांनी. कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून केसरेकर या कुटुंबावरती एक प्राणघातक हल्ला झाला आणि त्यामध्ये पती पत्नीच्यावर जो हल्ला झाला होता त्यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला आणि आज सकाळी मोहन केसरेकर यांचा देखील मृत्यू झालेला आहे. हेच ते संशयित आरोपीचं हे घर आहे. या घरावरती आज महापालिका प्रशासनाने हे घर बेकायदेशीर असल्याने या ठिकाणी आता बुलडोझर चालवलेला आहे. हे घर जमीन उद्ध्वस्त केलेलं आहे. या भागात राहणाऱ्या आता लोकांची मागणी होत आहे की त्या आरोपीला शिक्षा करण्यात यावी, कारण की त्या दिवशीची शिल्लक कारणावर जो वाद झाला होता तो वाद इतका विकोपाला गेला की केसरेकर दाम्पत्यावर जो शेख नावाचा जो कोण आरोपी आहे, संशयित आहे, त्याने थेट त्यांच्यावरती हल्ला चढवला. त्या हल्ल्यामध्ये ते दोघेही गंभीररित्या जखमी झाले. संबंधित जे जखमी होते त्यांना तात्काळ सांगली सिव्हिल या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्यांचा उपचार करण्यात येत होता, पण त्यावेळेस उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला आणि आज सकाळी मोहन केसरेकर यांचा देखील मृत्यू झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने जे बेकायदेशीररित्या या ठिकाणी जे शेड मारलं होतं ते शेड आता जमीन उद्ध्वस्त केलेलं आहे आणि प्रशासनाने त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्यासाठी सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.